दूरवर राहणारे भक्त आख्यानाच्या निमित्ताने यांच्या दर्शनाला येतात आणि भक्ताच्या भक्तीमुळे सदैव जेजुरीत प्रसन्न वातावरण असते। होय देवी, श्री खंडेरायांसोबत भक्तांना तुमचेही दर्शन मिळाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होत असणार। आता देखील तुम्हा दोघांना राजसभेत एकत्र येताना पाहून सर्वजण आनंदी आहेत। मुनिवर, क्षमा असावी देवा, परंतु श्री म्हाळसादेवींच्या मनात देखील हाच विचार असणार। मी केवळ बोलून दाखवलं। मला देखील हेच वाटले होते मुनिवर, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात। म्हाळसा, आपण असं नसतं व्हायचंय का? मुनिवर, तुम्ही आता आख्यानाला प्रारंभ करा। होय देवी। थांबा मुनिवर, मुनिवर, अजून प्रधानजी आलेले दिसत नाहीत, तेव्हा ते येईपर्यंत आपण थांबूया। पण प्रधानजी कुठे गेले असावेत? म्हाळसा, त्यांच्यावर जे कार्य सोपवले आहे ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय ते येणार नाहीत।